जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही, मात्र हिंदी राष्ट्रभाषा नसून राज्यभाषा आहे। कोणत्याही राज्यावरती कोणती भाषा सक्ती होता कामा नये। राज्य निर्मिती झाली त्यावेळेस भाषिक प्रांत रचना झाली होती, पण हिंदी भाषा लादणार असतील तर त्याला कडवटपणे विरोध केला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाला आमची विनंती आहे, गरज नसताना एखादा विषय वाढवू नये, तो विषय योग्य वेळेला संपवणे चांगलं असतं। जर उत्तर प्रदेशमध्ये मराठी भाषा घेत असतील तर इथेही बघता येईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले। हिंदी भाषेविषयी आमचं काही वावडं नाही, तर ती राष्ट्रभाषा नाही, ती राज्यभाषा आहे आणि संबद्ध भाषा आहे। त्यामुळे कोणत्याही राज्यावरती कुठलीही भाषा सक्ती होता कामा नये। त्या राज्य निर्मिती झाली त्यावेळेला भाषिक प्रांत रचना झालेली आहे आणि पुन्हा हे जर अशा प्रकारचं लादणार असेल तर त्याला विरोध हा कडवटपणे केला जाईल। एवढंच कालच्या ह्याच्यात राज ठाकरे साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलेलं आहे। त्यामुळे त्याचा आमचा विरोध आहे। मला आत्ता तिकडची आमच्या शिक्षक संघटनेची लोकं मिळाली, त्यांनी जवळजवळ काल 20-25 शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र पण दिलं, हे राजसाहेबांनी दिलेलं पत्र आहे ते या विरोधामध्ये। आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सगळ्यात मंत्रिमंडळाला राज्य सरकारला आमची विनंती आहे, गरज नसताना एखादा विषय वाढवू नका, तो विषय योग्य वेळेला संपवणं फार चांगलं असतं। आमची विनंती आहे त्यांना की त्यांना उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मराठी भाषा जर ते घेत असतील तर त्याच्यावरती बघता येईल काय करायचं। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।